श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण नरक चतुर्दशी बद्दलची माहिती, पूजा, मांडणी, मंत्र, स्तोत्र कुठले म्हणावे आणि या दिवसाबद्दल कुठली कथा प्रचलित आहे हे बघणार आहोत. नरक चतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे असते. म्हणजेच कुटुंबातील सर्वांनी पहाटे लवकर उठून सुवासिक तेल आणि उटणे लावून गरम पाण्याने अंघोळ करायची असते. घरात सगळीकडे आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत. संपूर्ण घराला आपल्याला प्रकाशमय करायचे आहे. या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो असे म्हटले जाते. नरक चतुर्दशी बद्दलची एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे प्रागज्योतिषपूर नावाचे एक राज्य होते. तेथे नरकासूर नावाचा एक राक्षस राहत होता. तो अत्यंत क्रूर होता. त्याने अनेक राजांना, राजकन्यांना आणि स्त्रियांनाही तुरुंगात टाकले होते. भगवान श्रीकृष्णांना हे समजल्यावर त्यांना अत्यंत राग आला. त्यांनी नरकासुराचा नाश करण्याचे ठरविले. श्रीकृष्णाने नरकासुराशी युद्ध करण्यास ठरविले. ही बातमी त्यांची पत्नी सत्यभामा हिला समजताच तिने नरकासुरास ठार मारण्याचे ठरविले, कारण त्याने स्त्रियांना त्रास दिलेला असतो. सत्यभामाने श्रीकृष्णास विनंती केली की मी नरकासुराशी युद्ध करेल आणि त्याला मारेल, तुम्ही मला मदत करा. अश्विन वद्य चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी सत्यभामाने नरकासुराचा वध केला. बंदीशाळेतील सर्व स्त्रियांना तिने मुक्त केले. त्याच्याच प्रित्यर्थ सगळीकडे आनंदोत्सव आणि दीपोत्सव साजरा केला गेला. मनुष्य जीवनात आपणही कुठला ना कुठला नरकवास भोगत असतो. कुणासाठी ते आजाराचे नरक असते, तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक असतो, तर कुणाच्या घरात आर्थिक नरक असतो. त्यामुळेच ह्या दिवशी सुगंधी तेल आणि उटणे लावून आपण नरकाचा गंज, उटणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेला नरकाचा गंज निघून जातो. आपले मन, आत्मा, शरीर प्रसन्न होतात आणि जिथे पवित्रता असते तेथे ईश्वराचा वास असतो. आपल्याकडे उटणे लावायची प्रथा आहे, पण उटणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठा, जागे व्हा. आपले मन, शरीर, आत्मा एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्यात वास करता आला पाहिजे. आपल्याला तर माहितच आहे, श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला 16,000 स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली आणि त्यांना आपल्या राजधानीत घेऊन गेले. राजधानीत नेताच या 16,000 स्त्रियांवर अत्याचार झाल्यामुळे त्यांची मान खाली होते. त्यांना वाईट वाटत होते. हे श्रीकृष्णाला समजताच श्रीकृष्णाने त्यांना उटणे लावून स्वच्छ होण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे त्यांनी तसे केले. त्यानंतर श्रीकृष्णांनी सर्वांसमोर त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांना पत्नी स्वरूप मानले. त्यामुळे त्या मानावर करून आनंदित झाल्या. उटण्याने स्नान केल्याने त्यांचे मन, आत्मा, शरीर पवित्र झाले आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्यांचे झाले. त्यामुळेच दिवाळीत नरक चतुर्दशीला आपणही सुगंधी तेल आणि उटण्याने स्नान करतो. याने आपले शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते. नरकासूर म्हणजे नरक आणि नरक म्हणजे घाण. घाणीच्या साम्राज्यात रोगराई सुरू होते. सर्वत्र रोग पसरतात. म्हणूनच आपल्यालाही ह्या नरकासुराचा वध करायचा आहे. म्हणजेच घरातील, शहरातील घाण साफ करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनातीलही घाण साफ करायची आहे. आणि ही घाण साफ करण्यासाठी प्रत्येक वर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी घराची आणि मनाची ही स्वच्छता करतो. ह्यामुळे सगळीकडे स्वच्छता वाढेल. आपले शरीर, मन पवित्र होईल. आपले आरोग्य चांगले राहील. आता आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी पूजा कशी करावी हे बघूया. सर्वप्रथम आपण एक चौरंग घ्यायचा आहे. त्यावर एक कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला श्रीकृष्णाचा फोटो ठेवायचा आहे. श्रीकृष्णाच्या फोटोला आपल्याला हळद, कुंकू, अश्वगंध आणि अक्षदा व्हायच्या आहेत. श्रीकृष्णाला फूल आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. जर आपल्याकडे फुलांचा हार असेल तर आपण फोटोला हारही लावू शकतो. पंचोपचार पूजा झाल्यावर श्रीकृष्णास नैवेद्य दाखवावा. आता आपण सेवा कुठली करावी हे बघूया. पूजा झाल्यानंतर आपल्याला एक वेळा लक्ष्मी नृसिंह स्तोत्र वाचायचे आहे आणि एक माळ विष्णू गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे. याने लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. या सेवे व्यतिरिक्त आपण गीतेचा 15वा अध्याय अथवा संपूर्ण गीता पठन करावी. गीतेची 18 नावे म्हणावी. विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्राचे 1 किंवा 21 वेळा पठन करावे. या सर्व स्तोत्रा मंत्रांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे आणि वर आय बटन वरही धनत्रयोदशीची प्लेलिस्टही देत आहे, ज्यामुळे एका पाठोपाठ आपल्याला ह्या सेवा करता येतील. श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्रम. श्रीमत पयोनिधी निकेतन चक्रपाणे भोगेंद्र भोगमणी रंजित पुण्यमूर्ते योगीश शाश्वत
शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम ब्रह्मेंद्र रुद्र मरुतर्क किरीट कोटीन संघटितांग्री कमलामल कांतिकांत लक्ष्मी लसत कुच समोरुह राजहंस लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार घोर गहने चरतो मुरारे मारो ग्रहिकर गृह प्रवरार्दितस्य आर्तस्य मत्सर निदाघनी पीडितस्य लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार कूपम अतिघोर अगाधमूलम संप्राप्य दुःखशत सर्प समाकुलस्य दीनस्य देव कृपानापदम आगतस्य लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार सागर विशाल कराल काल नक्रग्रह ग्रसन निग्रह विग्रहस्य व्यग्रस्य रागसन्न उर्मिनी पीडितस्य लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार वृक्षम अगबीजम अनंत कर्म शाखा शतम करम पत्रम अनंग पुष्पम आरुह्य दुःख फलितम पतोतो द्यालो लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार सर्पघन वक्त्रभय उग्र तीव्र द्रंष्ट कराल विशग्ध विनष्ट मूर्ते नागारी वाहन सुधाब्दी निवास शौरे लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार दाव दहनातुर भीकर उज्ज्वलावली भीरती दग्ध तनुरुहस्य त्वत्पाद पदमसर शरणागतस्य लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार जालपतितस्य जगनिवास सर्व इंद्रियार्थ वडिशार्थ दशोपमस्य प्रोत्खंडित प्रचुर तालुक मस्तकस्य लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम संसार भीकर करींद्र कराभिघात निष्पिष्ट मर्म वपुषः सकलार्तिनाश प्राण प्रयाण भवभीति समाकुलस्य लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम अंधस्य मेरुत विवेक महाधनस्य चौरे प्रभो बलिभिरिंद्रिय नामधेये मोहांधकूप कुहरे विनिपातितस्य लक्ष्मी नृसिंह मम देही करावलंबम लक्ष्मीपते कमलनाथ सुरेश विष्णु वैकुंठ कृष्ण मधुसूदन पुष्कराक्षे ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव देवेश देहि कृपणस्य करावलंबम यनमायारयोर्जित वपुः प्रचुर प्रवाहम अग्नार्थमत्र निवहोरु करावलंबम लक्ष्मी नृसिंह चरणाब्ज मधुव्रतेन स्तोत्रम कृतं सुखकरं भुवि शंकरेण इति श्रीमद शंकराचार्य कृतं श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्रम संपूर्णम। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् 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 ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय
वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे 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 वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्।
प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु 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 प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. अशा प्रकारे आपण नरक चतुर्दशी बद्दलची माहिती, पूजा विधी, मंत्र स्तोत्र ही बघितले. स्क्रीनवर दिवाळीच्या इतर सेवांचे व्हिडिओजही येत आहेत. ह्या व्हिडिओजवर क्लिक केल्यावर आपण सोबत दिवाळीची सेवा करू शकाल. शास्त्रोक्त आणि सोप्या पद्धतीने लक्ष्मी पूजन कसे करावे हे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. कृपया चेक करावे. कमळगट्ट्याच्या मण्यांचे हवनही करायचे आहे. त्याचा व्हिडिओ ही आपल्या अष्टमी ते अमावस्या दरम्यानच्या सेवेमध्ये दिलेला आहे. पुढील व्हिडिओला क्लिक केल्यावर आपल्याला ती सेवा सोप्या पद्धतीने सोबत हवन करता येईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल. आणि सर्वांनी चॅनलला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.